नमस्कार मित्रांनो, आपण आज दीपक सोबत आणि आजचा दिवस क्रमांक 2 आणि आज आम्ही आलेलो आहे चावंडला आणि परत सुस्तावलेले चेहरे घेऊन आम्ही 5 जण पायऱ्या. आता पायऱ्यांचा मार्ग परत चालू, पायांची स्थिती कालसारखीच. बघूया आता चावंड किल्ला किती मिनिटात पार करून परत खाली उतरतो. तर मित्रांनो, पायऱ्यांची वाट संपलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि ते कातळात खोदलेल्या कातळ कपाऱ्यातून वाट आहे. जुन्नर शासनाने इकडे रेलिंग लावलेले आहेत सेफ्टीसाठी. तुम्हाला ती समोर दिसली चावंडची तटबंदी आहे आणि हा पूर्ण कातळकडा. मित्रांनो, हा कातळकडा आता आपण पार करणार आहोत. तर मित्रांनो, आता मी तो कातळकडा पार करून आलेलो आहोत आणि एवढी काही रिस्की वाट नाही आहे. प्रशासनाने इथे तुम्हाला होऊ शकतं, इथे रेलिंग लावलेली आहेत पूर्ण, त्यामुळे एवढी काही रिस्की वाट नाही आहे. पण सेम जे आपण काल हडसरला पाहिलं होतं सेम तशीच परत चढण आहे, हडसरसारखीच पूर्ण उभी सरळ. बघूया, पोरं परत काल दमलेली आहेत. जुन्नरचा पट्टा पार केला आहे त्याने. हा दिवस दुसरा आहे आणि किल्ले चावंड, तरी पण पोरं काही दमलेले नाही आहेत. सकाळी मॅगी खाऊन निघालेत 10 वाजता. आता बघूया किती उशीर चालू शकतात. चंद्र, कसं वाटतं तुला मग? परत पायऱ्या. जुन्नर पट्ट्यामध्ये पायऱ्याच आहेत का पूर्ण? हा, फक्त पायऱ्या चढायच्या आहेत, फक्त पायऱ्या. पूर्ण उभा चढ आहे, त्यामुळे खूपच थकावट जाणवते. खूपच उभी चढण आहे, पोरं खूपच जमलेली आहेत. माझ्या पाठीमागे दशरथ आहे, इकडे निखिळ आहे आणि हा चंद्रास. खूपच जमलं मित्रांनो. 2 दिवस 5 किल्ले करायचीच आहेत, त्याच्यामुळेच हे सगळं धाडत चाललंय. बघूया. चंद्रास, कमॉन कमॉन चंद्रास. चंद्रास काय हालत नाही, किती कमॉन बोला, काही बोला, हलणार नाही. बघूया पुढे थोडीशीच वाट आहे. उभी चढण संपली की दरवाजा लागेल आपल्याला. हा दरवाजा आलेला आहे मित्रांनो, पण पूर्ण कंबर, डोकं बिकं पाय सगळे गेलेले आहेत. हे बघा, यांच्या थोड्याकडे तुम्ही बघू शकता, पूर्ण खालपर्यंत अशी दरी आहे. पूर्णपणे दमलेली आहेत. राकेश, कसं वाटते? अजून सकाळ झाले, अजून एक गड करायचं, जीवन तो जातात आहे, सेम काहीच फरक नाही. म्हणजे अजून आम्हाला जीवदानला जायचं, त्यानंतर नाणेगड उतरून कल्याणला खाली जाऊन त्यानंतर आम्ही घरी जाणार आहोत. म्हणजे आज रात्री हां, आज पूर्ण दिवस फिरणार आहे. पण काय चॅलेंज घेतले, ॲक्सेप्ट केले. बघूया. तर मित्रांनो, आता मी दरवाजा पार करून आलो आहे आणि आता परत पायऱ्या लागलेल्या आहेत, तुम्ही पाहताय. परत कातळात खोदलेल्या पायऱ्या आहेत आणि हा पूर्ण तुम्हाला सह्याद्रीचा परिसर दिसतोय. तटबंदी अजूनही शाबूत आहे, थोडीशी तुटलेली आहे. आणि मित्रांनो, तुम्ही आता बघताय, आपण आता सदरेवर आलेलो आहे, पण गवत जास्त वाढलं असल्यामुळे ते दिसून येत नाही.
तर मित्रांनो वाट खूपच म्हणजे तुम्ही हरू शकत नाही अशी वाट बनवलेली आहे. पूर्ण हे बघू शकता तुम्ही, दगडां रचून तुम्हाला ती वाट दाखवली जाते. आणि मित्रांनो आता आम्ही जात आहोत चावंडादेवी मंदिराकडे. तुम्हाला हे सगळीकडे असे फळक लावलेले दिसेल, त्यामुळे हा किल्ला तुम्ही काय हरू शकत नाही. आणि पायवाटी तयार केलेली आहे. किल्ला खूपच मोठा आहे, त्यामुळे फिरायला तुम्हाला किमान 1 तास तरी लागेल. पण आता गवत खूप वाढले असल्यामुळे एवढं काही दाखवता येणार नाही तुम्हाला. तर मित्रांनो थोडीशी चढाई होती, पण तरी खूप दमछाक झालेली आहे. आणि शेवटी काही मिनटं चालून आल्यानंतर आपण हा समोर बघताय हे मंदिर लागले, चावंडादेवीचं मंदिर आहे. तर मित्रांनो हा पूर्ण आम्ही डोंगर उतरून आलेलो आहोत. आणि हा बघताय 2 खराब पाण्याच्या टाक्या, पूर्ण झाडीचा रस्ता. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत चावंड किल्ल्याच्या पुष्करणी तलावाजवळ. आणि तुम्ही जो हा बघताय तो पुष्करणी तलाव आहे. तर मित्रांनो आता आपण चावंड किल्ल्यावर हे पाहताय, हे आहे पुष्करणी तलाव. आणि हे सपोज हे मंदिर तुटलेलं आहे, पूर्ण छप्पर नाही त्यावरती. तर मित्रांनो आता आम्ही किल्ला उतरायला चालू करतोय. चावंड पूर्ण फिरून झालेलं आहे आणि आता आम्ही परत त्याच वाटेने खाली उतरणार आहोत. बघूया आता, पोरांची ताकद तर तेवढीच आहे. आता खाली तेवढ्या जणी आम्ही उतरणार आहोत. तुम्ही बघताय सेम तेवढंच अंतर. परत हा थ्रिलिंगवाला पार्ट आलेला आहे आणि परत उत्तरायण आहे पूर्ण. आणि तुम्ही बघू शकता की एकदमच डिफिकल्ट लेवल आहे, पण या रेलिंग लावल्यामुळे ही वाट सोपी झालेली आहे. मित्रांनो हीच ती वाट आहे जी आपण आता पार केलेली आहे. या वाटेवरून चालताना थोडंसं जपून झाला, कारण की पूर्ण उभी चढण आहे. त्याच्यामुळे पूर्ण एका साईडला पूर्ण हा तुम्ही बघताय तो हा पूर्ण कातळकडा आणि एका साईडला फक्त पायऱ्या कोरलेल्या आहेत. या रेलिंगमुळे तुम्हाला काहीतरी आधार मिळेल, पण तरीही पाऊल जपून टाका. तर मित्रांनो आता आम्ही ही कठीण अशी पायवाट आम्ही आता पार केलेली आहे. आणि तुम्ही जो हा बघताय तो आता पूर्ण पायऱ्यांचा रस्ता आहे, त्यामुळे आम्ही इथून पटापट जाऊ. आणि याच्या पुढचा ट्रेक हा जीवधर किल्ला आहे. आता इथून आम्ही काहीतरी 2 किलोमीटर परत पाट्यापर्यंत चालत जाणार आहोत आणि तिथून मग काही मिळेल बस किंवा रिक्षा किंवा टेम्पो, त्याने आम्ही जीवधर किल्ल्याला जाऊ. ही पूर्ण अशी वाट आहे, ही बघा, ही अशी वरपर्यंत अशी वाट जाते पूर्ण असं. हा आणि हा जो तुम्हाला दिसतो हा पूर्ण चावंड किल्ला आहे, इकडून ते इथपर्यंत. तटबंदी अजूनही आहे शाबूत तशी. आणि जे पायऱ्यांचं काम केलेलं आहे जुन्नर शासनाने, वन विभागाने, ते खूपच चांगलं केलेलं आहे. अजूनही त्यांचं काम ढासळलेलं नाही आहे आणि पायऱ्या तशाही सुस्थितीत आहे. जुन्नरचे काल मी 2 किल्ले बघितले, एक हडसर आणि आज एक चावंड. दोन्ही किल्ले खूप सुंदर त्यांनी ठेवलेले आहेत. त्यांच्या पायऱ्यांचे बांधकाम, तुम्हाला जी वरती जाताना लागणार रेलिंग, त्यांनी सगळं बरोबर केलेलं आहे. मित्रांनो आता आम्ही चावंड किल्ला पार केलेला आहे आणि आता आम्ही 1.5 किलोमीटरचा रस्ता पार करणार आहोत. आणि मग तिथून एसटी किंवा टेम्पो किंवा जीप पकडून जीवधनला जाणार आहोत. आणि पोरं अजूनही थकलेले आहेत बघा. तर
तर मित्रांनो आताच आम्ही एस टी पकडून आता आम्ही नाणेघाटच्या इथे आलेलो आहोत आणि अजून 3 किलोमीटर आम्ही इथून चालणार आहे. दुपारचे 1-1:30 वाजला असेल आणि आता आम्ही सगळेजण चाललो आहे. सकाळी फक्त आम्ही मॅगी खाऊन निघालो आहे आणि आता अजून बघूया पोरं किती चालतेत. काय बोलतो मग तू, अजून चालू की नाही आपण? चालू ना. बघूया, निखिल तर बोललाय चालूया म्हणून आणि राकेश चाललाय पुढे. 2 स्टेशन राहिले अजून उतरायचं नाणेघाट. तर आता आम्ही जातोय जीवधन किल्ल्याकडे, बघूया. तर मित्रांनो आता आम्ही गाडगरपासून जीवधनच्या पायथ्याशी आलेलो आहोत आणि तुम्ही जो हा बघताय तो पाठीमध्ये जीवधन आहे. आणि फक्त आता आम्ही त्या झोपडीमध्ये बॅगा ठेवल्यात आणि परत पायपीट चालू केली आहे, कारण की आम्हाला परत खाली उतरून नाणेघाटकडे जायचं आहे. तर मित्रांनो आता आम्ही जीवधन किल्ल्याच्या पायथ्यापासून 2:30 वाजता ट्रेक चालू केलेला आणि आता दुपारचे 3 वाजलेत आणि आता आम्ही काकडात खोदलेल्या पायऱ्यांशी आले आणि इथून टॉपला जायला किमान 15 मिनटं तरी लागतील. आणि पोरं पूर्ण दमलेली आहेत 2 दिवसाच्या ट्रेकनी. शेवटचा गड आहे, नंतर नाणेघाट, नंतर घरी. अजून पण चंद्रास येतोय, दशरथपूरचा जमलाय. परत ट्रेक राहील की नाही माहीत नाही, बघूया आता पुढे. तर मित्रांनो पूर्ण उभी चढण आहे आणि लवकरच आम्ही किल्ल्याच्या वरती पोचू. आणि हा जो तुम्हाला दिसतो नाण्याचा अंगठा, हा पूर्ण नाणेघाट आहे. बघूया, खूप दमायला तर झालं आहे, पण त्या जुन्नर सफारीमधला तिसरा किल्ला आहे आणि हा पूर्ण करून परत आम्हाला नाणेघाटला जायचं आहे. तर मित्रांनो आता आम्ही पायऱ्या चढून परत आलेलो आहोत जीवधनकडे आणि तुम्ही जो बघताय तो परत एक उभी चढण आहे आणि परत ऑलरेडी 2 दिवस उभी चढण करून करून पायऱ्या करून करून दमलो आहे आणि पूर्ण दमलेली आहेत आणि आता वरती कसे जातील बघूया. तर आता आपण आलेलो आहे वानरलिंगी सुळकापाशी. तुम्ही बघताय हा समोर दिसतोय तो, आणि तो तिकडे आहे तो नानाचा अंगठा.